असं मला वाटतं. आणि मला वाटतं की शेवटी ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, मराठी माणसाच्या चळवळीवर प्रेम आहे, ते अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेणार नाही. पण आम्ही सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन, कोणत्याही विषम परिस्थितीला सामोरे जाऊन महाराष्ट्रामध्ये या मोदी शहांच्या महाराष्ट्रद्रोही पक्षाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीत जाणं किंवा अन्य कुठे जाणं हा त्यांचा अधिकार आहे, देश सगळ्यांचा आहे. पण युतीच्या मला असं कळलं की रात्री त्या नेत्यांना भेट मिळाली नाही, सकाळी बोलवलं आहे. पण अशा बातम्या वाचत असतो आम्ही, त्याच्यावरती काय खास मत व्यक्त करावं अशी माझी भूमिका नाही. त्यांचे टोले त्यांच्यापाशी. अजून राजकारण बरंच महाराष्ट्रात घडायचं आहे, चालायचं आहे. आणि या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, त्यानंतर शरद पवार, माननीय शरद पवार आणि आमची जी महाविकास आघाडी काँग्रेसबरोबर आहे, त्या महाविकास आघाडीलाच राज्यात यश मिळतं आहे या भीतीपोटी हे सगळ्या घडामोडी सुरू केलेल्या आहेत. मला वाटत नाही काही परिणाम होईल. प्रकाश आंबेडकर, या महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे, मुंबईची जनता त्यापेक्षा सुज्ञ आहे. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला आहे. आणि कोणी अशा प्रकारच्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर या राज्याची जनता ते सहन करणार नाही. कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत, तर तो त्यांचा प्रश्न आहे. नाना पटोले मदत कर. मी कोणाचं नाव घेतलं नाही. तुम्ही असे प्रश्न विचारू नका, तुम्ही चुकीचे प्रश्न विचारताय. कोणाला जर तिथे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करून काही साध्य करायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव सर्व पातळ्यांवर करायचा आहे आणि तो आम्ही करू. प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणजे आज संपूर्ण जागा वाटप ठरलं का आणि तुम्ही अल्टिमेटम दिलं का? नाही, प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही. ते सन्माननीय नेते आहेत, ते त्यांचा पक्ष चालवतात, ते त्यांची भूमिका मांडतात. वंचित बहुजन आघाडी हुकुमशाहीविरुद्ध लढणारा पक्ष आहे, संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे. आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून 4 जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे. असे प्रस्ताव कधीतरी मागे पुढे हो. नमस्कार, मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.